गंगाधर नावाच्या एका गरीब परंतु निस्सीम दत्तभक्ताची आहे. गंगाधर अत्यंत गरीब होता आणि त्याला तीव्र पोटदुखीचा त्रास होता, ज्यामुळे त्याचे जीवन दुःखी झाले होते. अनेक उपचार करून थकल्यावर गंगाधराने आपले दुःख श्रीपाद श्री वल्लभांना सांगायचे ठरवले आणि तो श्रद्धेने कुरवपूरला पोहोचला. श्रीपाद महाराजांनी त्याच्यावर दया केली आणि त्याला आपला महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सतत जपत राहण्यास सांगितले. त्यांनी वचन दिले की 7 दिवसांनी कृष्णा नदीच्या काठावर एका विशिष्ट झाडाखाली त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेली पेटी मिळेल. गंगाधराने महाराजांच्या आज्ञेनुसार नामस्मरण केले आणि 7व्या दिवशी त्याला सोन्याची पेटी मिळाली. जेव्हा त्याने पेटी महाराजांना दाखवली तेव्हा श्रीपाद महाराजांनी सांगितले की केवळ धनच नाही तर 7 दिवसांच्या नामस्मरणाच्या पुण्याईमुळे त्याची पोटदुखीही मुळापासून नष्ट झाली आहे. कथेचा बोध हा आहे की नामस्मरणाची शक्ती केवळ भौतिक सुख